आता बाई, आता तुमची हीच इच्छा आहे तर मी चालली जातो मी मायच्या घरी. नाही येत वापस कधी. आता मायानं तुम्हाला लय त्रास होते, सगळ्याला त्रास होते. आता नाही येणार कधी. ये ललिता नाही येणार कधी तुम्हाला त्रास देवाले. आता बाई चालली जातो मी. मायाला लय त्रास होते तुम्हाला. आता ये तुमची ललिता नाही येणार तुम्हाला त्रास देवाले. हो हो जाय, लढू नको, लढू फोडू नको. जाय तू ये बिचाराचं मन मोकळं करून ये तर आईच्या घरून जा. भाऊजी माफी मागतो मी तुम्हाला. मी माई कोण त्रास झाला असेल तर माफ कर जा मला. नाही ललिता, होतच राहते गलत्या, होतच राहते. गलत्या माणसाच्या हातून नाही होणार तर कोणाच्या हातून होते. होतच राहते गलत्या, मनावर नको घेऊ. वापस येतो. मी पण लयच गलत्या केल्या ना भाऊजी, लयच गलत्या केल्या मी. आता नाही येणार मी कधी गलत्या करायला. देवीचे बाबा तुम्हाला माया लय त्रास झाला, लय संताप झाला तुम्हाला मायावाला. मी चालली आता देवीचे बाबा, चालली मी आता. तुम्हाला वाटत या तुमच्या ललिताची तुम्हाला आठवण येईन तर तुम्ही ये जा मला घेवाले. मी येईन तुमच्या संग. तू येऊन जातो, तुला आठवण येईल तेव्हा येऊन जातो. ह्या घराचे दरवाजे काही तुझ्यासाठी बंद नाही झाले, खुलेच आहे. पण सगळ्या गलत्या तिथं सोडून येतो त्या माहेरात. इथं आल्यावर एकही गलती तुला दिसली नाही पाहिजे. आता चांगली सुधरून ये तिथून. आता तुम्ही बोलावल्याशिवाय नाही येणार मी तरी. मी येणार नाही आता तरी. तुमची ललिता नाही येणार आता. मामाजी तुम्ही माफ करून द्यायचा मामाजी. मायानं तुम्हाला बी लय भोगायला लागलं मामाजी. दुकानासाठी नाटकं केले, पैशासाठी नाटकं केले, लय तुम्हाला भोगायला लागलं मामाजी. काही नाही सुनबाई, लढा नको तुम्ही. आणि काय तुम्ही केले ते सगळं मी बोललो, काही माझ्या लक्षात नाही. बिंदुताई तुम्ही लय चांगले आहे हो बिंदुताई. पण मी तुम्हाला ओळखलं नाही बिंदुताई. चालली आता तुमची ललिता, तुमची लहान जाऊ चालली. आता तुम्हालाच आहे सगळं घर सांभाळणं, तुम्हालाच आहे करणं बिंदुताई. परीवर लक्ष द्यायचा, तिच्या तापावर घे. काम कमी करायचे पण लेकरावर पहिले लक्ष द्यावायचं बिंदुताई. लढू नको ललिता, वापस येऊन जातो. 2-4 दिवसांना येऊन जातो. तू फक्त तुझी काळजी घेजो आणि धैर्याची काळजी घेजो. ऊन खूप तपून राहिली, काळजी घेजो. मी तर घेतोच म्हणा परीची काळजी, घरे सांभाळतो मी. तू तुझी काळजी घेजो, धैर्याची काळजी घेजो आणि येऊन जाजो वापस लवकरच. नाही आत्याबाईनं बोलावल्याशिवाय मी येतच नाही. आता जेव्हा मला आत्याबाई प्रेमानं बोलावन ये म्हणाल तेव्हा येईन मी. चल बाबू धैर्य चल मग. चल आपण जाऊ आता, इथं नाही राहू. चल आपण जाऊ आता. ललिता त्याला राहू दे, त्याला इथंच राहू दे. तू एकटी चाल मा संग. आई तू काय म्हणतो, तू काय बोलतो? मापुराला इथंच राहू दे. मला गमन का मापुराशिवाय? मी मापुराला घेऊन येतो. नाही तर मग जाय तिकडे. मग तिकडे गेली होती शिमल्याले पोराले इथं टाकून, तेव्हा कसं गमलं तुले? आता बाई तेव्हाची गोष्ट अलग होती. 4-5 दिवसासाठी गेली होती. पण आता काय माहित, आता तुम्ही कधी बोलावता ना कधी नाही. मला कायमची जातो का काय तर मग म्हणून मी मापुराला सांगून येतो. ने चांगली चांगली काळजी घेतो त्याची. फक्त ललिता घेऊ नको त्याला इथंच राहू दे, त्याच्या आजी आजोबाजवळ, त्याच्या बाबाजवळ. आई तू काहून एवढी कठोर बनली? काहून येईन बाई? काहून काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? हा आता लेकराले मायले लेकरापासून कायले दूर करता? ते राहू द्या ना सांगा. मग समोता बाई तुम्ही समजून घ्या. त्याले थोडेसे दिवस धैर्याले ठेवा तुमच्याजवळ, 8 दिवस. मग मी स्वतः घेवायला येईन त्याले. फक्त 8 दिवस त्याले तुमच्याजवळ ठेवा. आता 4-5 दिवस राहिला आणि तुमच्याजवळ हे नव्हती तेव्हा 8 दिवस नाही राहू शकत का? फक्त 8 दिवस तुम्ही त्याला तुमच्याजवळ ठेवा. मग 8 दिवसाच्या बाद 9व्या दिवशी मी त्याला घेवायला येतो स्वतः, घेऊन जातो त्याला. मग काहून आई 8 दिवस त्याला इथं ठेवतो आणि मग तूच घेवायला येशील का? काहून त्या डोक्यात काय आहे त्या डोक्यामध्ये? काही नाही मा डोक्यामध्ये. चल आता येईन बाई. चला मग जातो, चालतो. आणि धैर्याची काळजी घे जा. मी येतो त्याला घेवाले मग 8 दिवसानं. बरं येईन बाई तुमच्या मतानं. राहते तो आमच्याजवळ, बिंदू जवळ राहते तो. चला नमस्कार भाऊ. नमस्कार. मग चलतो. हो भाऊ हो. धैर्य चाल ललिता. आई दादा बाबा, त्याच्यानं पोरगी सांभाळणं होते ना, नातू नाही सांभाळणं होत काय? 8 दिवस इथं राहिलं, 8 दिवसानं येतो म्हणते घेवाले. असं काय 8 दिवसानं करून द्या? मा सासूबाई नेलं नाही पोराले? नाही मदन, तुझ्या सासूले तू गलत नको ठरू. तुझी सासू गलत नाही आहे. ते सांभाळू शकते, पोरीले सांभाळते तर नातवाला नाही सांभाळत. सांभाळू शकते ती, पण काही कारण असतं तिनं नसन, काही कारण असन म्हणून नसन नेला तिने याला. आई काय म्हणतो? आता राही ना आरामानं. आई नाही आरामानं तर राहतोच,
आपण धेरेला काऊन नाही आणू दिली तू ना? आणत होती तर थोडी राहत होता. माशिवाय राहीन का एवढे दिवस आता? तर माझी सासू कधी बोलावते ना कधी नाही मले. नाही बोलावून तर मग तिथंच राहीन का? म्हणून तर म्हटली ना मी. हा 8 दिवसाच्या बाद मी जाईन ना आणाले त्याले. 8 दिवसाच्या आत जर तुझ्या सासून तुले बोलावलं चालली जाजो, नाही बोलावलं तर मी मग आणून घेईन त्याले. आता कर आराम तू. असं असं म्हणून होय काय आई तू ना? आई तुझा प्लॅन तर नाही असा का धेरेनं त्रास दिला पाहिजे आणि मग धेरेले त्रासून माझी सासू मला बोलावून, असं आहे काय? आई आई तू असा प्लॅन केला का तुला? हो 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 तसाच प्लॅन केला. धीरे तरात दिन ना त्याले मग तुला बोलावून ते. हो ठीक आहे. आई मानलं बा तुले. तू तर मास सारखी निघाली आई. मास सारखा शातीर दिमाग आहे तुझा. हा मस्त प्लॅन केला पण तू ना. जमलं. आता 2-3 दिवसात मला माझी सासू बोलावते का नाही ते पाय. पण बाई एक गोष्ट आहे, धैर्य राहते त्याच्यापाशी. आता तू गेली होती म्हणते ना त्याला सोडून 4-5 दिवसासाठी, तेव्हा तर राहिला होता तो, तर आता बी राहीन. हो आई मग कसं? मग कशी बोलावून माझी सासू मला आता? मग धैर्याला काऊन नाही आणू दिलं तू ना? धैर्याची आठवण आली असती तर त्याने मला बोलावलं असतं. पाहू ना आता. आता जमते आली. पाहू आता काय होते. आता राही ना 8 दिवस आरामाने. आहे काय हो का तुम्हाला? कामाला चालले काय? देऊ डब्बा बांधून? हो दे 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 बरं पटकन डब्बा दे. चालला जातो आता. हाय टाइम हो काही आहे. चालला जातो. बांधलाच आहे डब्बा. आणून देतो मी. तुम्ही जा आणि मला हाय हो का मी जातो. हो चालली जाय. आणि मला एक सांग, तू धेरेले काऊन नाही आणली आणि त्याला काऊन नाही घेऊ दिली? काय म्हणत असं येणी बाई का पाय बा? हा सुनीची आई नातवाले नाही म्हणते. ते काही नाही, ते बरोबरच केली मी. जे केली ते बरोबरच केली मी. तुम्ही गपरा. आणून देतो मी डब्बा तुम्हाला. जा तुम्ही कामाला. मी जातो आता. बरं बुवा ठीक आहे. करतो या मनाला जसं वाटते तसं. पण काही चुकीचं नको करजो बा. आजपर्यंत काही चुकीचं केलं मी चुकीचं काही करतच नाही. जे काही करतो सोचून समजून विचार करून करतो मी. पाय कशी पसरली. पोरीले जराही जाणीव नाही बापा. जराही जाणीव नाही आहे. माय बाप कष्ट करते. बहिणीचं लग्न करायचं आहे. काही तिले जाणीव नाही का आता एवढं चांगलं सासर भेटलं. सगळे किती चांगले आहे. सासरा तो केवढा मानानं बोलते तिचा सासरा. हा तरी कदर नाही बाई इले. ते सासू बोलत नाही काही. हा तरी एवढे माल पाणीवाले चांगले पैशावाले सासर भेटलं तरी इले कदर नाही. ललिता होय मस्त पसरली. काय कर म्हणताय आता मला? धेरेले बी तू आणली नाही मग आता एकटी एकटी करू काय मी? पसरली म्हणतात. लोटली आता मी जराशी. बसली राहू का आता पाठीचा कणा बागेवरी? नाही बसू नको तू त्या पाठीचा कणा बागन आणि झोपल्या ना चपकन त्या पाठीचा कणा. उठ उभी वय आणि चाल मा संग. ऐकू नाही आलं काय तुले? उठ म्हणतो. चाल मा संग. तुझ्या संग कुठं आई? कुठं नेतं मला? आता राहू दे ना आरामानं. आणली इथं तर राहू दे ना आता आरामानं. मी आणलं का तुले? मी आणलं तुले? हा मी आलती का त्या सासूच्या घरी? तिथं त्या घरी मी आलती का? आणि त्या सासूले म्हणलं का मी नेतो महापुरीले. त्या सासूनच बोलावलं मला तुझ्या कारणानं. त्या केले तिथं कांड. मलाच बोलावलं ना आम्हाला. आमची बी उतरवली आणि तू इथं उतरतच राहते म्हणा. तुला फरकच पडत नाही. आमची उतरवली आणि तुला आमच्या संग पाठवलं. मी आणलं तुले. हा ठीक आहे ना आई. झालं ना. झाली गलती माझ्यानं. आता तू तेच ते ताने मारशील काय मला? तशी म्हणशील काय मला आता? आता काय म्हणे मा सासरा मा भासरा काय म्हणे? होतेच आई म्हणे गलत्या म्हणे. तुला नाही समजत आई? खरंच आई म्हणते ना ते का स्त्रीची दुश्मन राहते. ते बरोबरच आहे आई. बरोबरच आहे. माणसं तरी समजून घेते पण कधी बायकाईला नाही समजून घेत. माणसाईला काही समजत नाही. बायकाईला सगळं समजते म्हणून बायका तशार करते. समजले? चल उठ आता. चल मा संग. येलो नको जास्तीची. तुला आराम करायला नाही आणलं मी इथं. पाय आई आता तूच म्हणत होती का म्या नाही आणलं तुला ना. आता तूच म्हणतो म्या तुला आराम करायला नाही आणलं. काय आई कुणीकडे बोलतो तू? इकून आणि तिकून? हो मा मर्जीनं नाही आणलं तुले. आणलं तर म्याच पण मा मर्जीनं नाही आणलं. मजबुरीनं आणलं. हो आता आणलं. आली. चल आता मा संग. चल आता तुझ्या संग कुठं आई? कुठं नेतं मला आता? कामाले वावरात. चल कसाही रोज येईन. तू या माया रोज येईन. पैसा जमा होईल. चल आता जोपर्यंत तुझी सासू बोलावत नाही तुले तोपर्यंत मा संग कामाले चाल. दे रे बी नाही. हाय ना मोकळी मग घरी राहिल्यापेक्षा. आता पट्ट सकाळी उठ. पट्ट काम कर आणि डब्बा वाजून आपलं वावरात रोज कमाव आता. चल वय उठ पटकन. मी डब्बा गिब्बा बांधला. सगळं तयार आहे. उठ चल कामाला चाल वावरात. घरी राहून काय करतं? आई कामाला नाही ना. ऊन किती आहे पाय ना. ऊन किती आहे बाहेर. उन्हामध्ये मला कामाला नेतं का? आई मी नाही येत कामाला. मी नाही येत. काही तू काही मोठ्या महाराजाच्या घरी नाही जलमली बाई. जलमली तेव्हापासून मोठी झाली
तेव्हापासून कामालाच जात होती. आता लग्न झालं मोठ्या घरी तर कामाला नाही जावं लागत. आता मा घरी तर तुला कामालाच जावं लागन बाई. गरीब आहे आम्ही. गरीबाच्या घरी तू जन्मली, एवढं लक्षात ठेव. आई कशी करतो तू? एका पोरीला नाही खाऊ घालू शकत? जाय, मला जेवायला नको देऊ, पण मी कामाला नाही येत वावरात. एवढे उन्ही मुंडी बापा मी नाही आई, मी नाही येत. मला विचार करूनच थर कापते मा अंगावर. नाही येत मी. मग घरी ठल राहून काय करतं? चल उठ, वय नाटक नको करू. उठ लवकर, चल कामाला, चल मा सांग. चल येतो. आता तू तशी ऐकशील बी नाही. चल कामाला चल येतो. काय बाई, काय बोलावं आता ह्या पोरीला? आता लोकांच्या वावरात आली, मजूर तिकडे चालू आहे, हे इथं बसली. जरासा कोरडा तपणार रे बापा सूर्यनारायण. जरासा कमी तप बापा, कमी तप जरासा. किती तपून राहिला करतं काय मध्ये काडी बेडी बापा. एवढी गोरी गोरी ललिता होऊन जाईन आता काडी. काय मस्त होतं बाई तिथं. आता बंगल्याहून एकदम वावरात आली मी. मायच करतो आहे. त्या दिवशी मी गेली नसती, घरीच राहिली असती, घरीच मजा केली असती तर बरं झालं असतं. त्या उन्हीमध्ये मला तपा नाही लागलं असतं बापा. पुरी काडी होऊन जाईन आता मी. एवढी गोरी मी पुरी काडी होऊन जाईन. ललिता बसली काऊन? फुकाचा रोज दिन काय तो वावरवाला? फुकाचा रोज दिन काय? बसाचा रोज दिन काय? बसाले आली काय वावरात? आई बसू दे ना जराशी, पाय दुखले ना माया. चल उठ, वय कामाले लाग. बसाचा रोज नाही देत तो वावरवाला. दिसली तर बोलन त्याबरोबर मला बोलणे खावं लागन. तिकडे त्या सासूचे बोलणे खाल्ली, इथं वावरवाल्याचे बोलणे नको खावायला लावू मला. चल उठ, वय कामाला लाग पटकन, चल. आई तू काय आई होय का जल्लाद होय आई? तू काहून अशी वागतो मा संग? एक तर मला वावरात आणली, आता माझे पाय एवढ्या दिवसापासून मी वावरात कामाला आली, पाय दुखून राहिले तर बसले. त्याच्यात तू बसू नाही देत? बसू दे मला. तो वावरवाला बोलन तर मी बोलन, मला अर्धा रोज दे म्हणून, पण बसू दे मला. पाय दुखते. अर्धा रोज भेटन तर अर्धीच भाकर खावाले भेटन. पुरा रोज पुरी भाकर. तुला अर्धी भाकर खावायची आहे का तुला? काय आहे आता भाकरी बी मोजशील का माया? अर्धी खाजो नि एक खाजो, पुरी खाजो. काय आई तर कशी झाली? आई तू अशी असते का? अशी राहते का? आई कोणाची आई अशी राहते का? आई तर किती प्रेमळ राहते, किती मायाळू राहते. पोरीले किती प्रेम करते. पोरी की सासरून आली तर किती चांगली वागवते, किती चांगली ठेवते. आणि तू हाय एक वावरात घेऊन आली मला. बाई पोरीत बी फरक राहते. माय पोरगी अलग आहे म्हणून मा पोरी संग तसं वागा लागते. समजली? माया मध्ये बी फरक राहते. मग आई पोरगी कशी वागली ना, माया चांगलीच वागते. तू तर बस मला अशी करतं का बस. माई सासू एवढी त्रास नाही देत मला, तू तेवढी त्रास देत मला. मागच्या जन्मात तू माई सासूच असेल आणि ते माई सासू माई आई असन, म्हणून ते तर उलटच झालं. आता ह्या जन्मामध्ये तू माई आई बनली, ते माई सासू बनली. हे माई आई बनली असते तर चाललं असतं. एवढी आई सारखी सासू भेटली तरी तुला आहे काय कदर? तरी त्रास देतं ना, संताप देतं ना त्याच्या डोक्याला संताप झाला, त्रास झाला. त्याईनं आम्हाला बोलावलं आणि तुला घेऊन जाय म्हटलं. काहून मजबूर होते ते? तुला मजबूर करून टाकलं होतं त्याईले. आता मला मजबूर करू नको. चल उठ, होय पटकन कामाला लाग. चल होय उठ. वावरवाला पाईन घेईन तर बोलन. हो येतो लागतो कामाले बापा. मापाशी नाही चालत नाटक. हो आली घ्या. मले काही ना काही कराच लागन. कसं ना कसं करून मा सासूने मला बोलावलंच पाहिजे. मा सासूले मजबूरच करा लागन मला बोलावाले. नाही तर माय जगणं मुश्किल करून टाकन इथं. काय करू असं का माई सासू मला स्वतःहून बोलावन. ललिता येव. माय नाही हो. ये कोणी जल्लाद होय. विचार बी नाही करू देत. हो येतो. रातच्या न करून मस्त निवांतपणे विचार.